सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली तुमच्या सगळ्यांची MST CETची एक्झाम कंप्लीट झालेली आहे. आता CETची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय काय करावं लागतं, नक्की तुमची ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे, एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस सगळी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो ही व्हिडिओ तुम्ही कंप्लीटली शेवटपर्यंत बघा, कारण की ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्ही ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघितली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला कंप्लीट ॲडमिशन प्रोसेस समजणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही कंप्लीटली शेवटपर्यंत बघा, आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुमची CETची एक्झाम कंप्लीट झाली आहे. आता CETची एक्झाम कंप्लीट झाल्यानंतर तुमच्याकडे एक आन्सर की येईल. आता ही आन्सर की लगेच नाही येणार, ह्याला काही दिवस लागतील, बट तुमच्याकडे एक आन्सर की येईल. म्हणजे CET सेल एक PDF रिलीज करेल. त्या PDFमध्ये तुमचे एक्झाममध्ये कुठले क्वेश्चन्स आले होते, त्याच्यामधला कुठला ऑप्शन करेक्ट होता, आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्या क्वेश्चनचा कुठला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, तर हे सगळे डिटेल्स त्या आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. ह्या आन्सर कीमधनं तुम्ही फाइंड करू शकता की नक्की तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत, तुम्हाला CETमध्ये तुम्ही किती स्कोअर केला आहे, तर हे तुम्हाला आन्सर कीमधनं समजतं. कारण की त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स दिलेले असतात. नक्की कुठला क्वेश्चन तुम्हाला आला होता, त्या क्वेश्चनचं कुठलं ऑप्शन करेक्ट होतं, आणि त्याच्यामध्ये कुठलं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं आहे, ते सिलेक्ट केलेलं ऑप्शन बरोबर आहे की चुकीचं आहे, तर हे सगळे डिटेल्स त्या आन्सर कीमध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. तर त्यामुळे आन्सर की सगळ्यात पहिले येते. ह्याच्यामधनं तुम्हाला लगेच पर्सेंटाइल समजत नाहीत. आता आन्सर की रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी तुमचे एक स्कोअर कार्ड रिलीज होतं. आता ह्या स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला सगळे पर्सेंटाइल दिलेले असतात. तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत. जर तुमचा PCB ग्रुप असेल तर फिजिक्समध्ये किती आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती आहेत, आणि बायोलॉजीमध्ये किती आहेत. ते ह्या सगळ्या सब्जेक्टमधले पर्सेंटाइल तुम्हाला स्कोअर कार्डमध्ये समजतात. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की आन्सर कीमध्ये फक्त तुम्हाला स्कोअर कळतो, आणि स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळालेले आहेत. हे CET सेलच तुम्हाला स्कोअर कार्ड वगैरे प्रोव्हाइड करतात. आता ही झाली तुमची स्टेप नंबर 1. हे झालं तुमची सगळी रिझल्टची स्टेप. म्हणजे पहिले आन्सर की रिलीज होईल, नंतर तुमचं स्कोअर कार्ड रिलीज होईल. आता हे आन्सर की आणि स्कोअर कार्ड कधीपर्यंत रिलीज होईल. सो बघा, हे रिलीज व्हायला ना थोडाफार टाईम लागतो. म्हणजे ज्या दिवशी तुमची एक्झाम होईल त्या दिवशीपासून मिनिमम 10 दिवसांमध्ये तुमची आन्सर की रिलीज होते, आणि एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली त्याच्यात 10 ते 15 दिवसांमध्ये तुमचं स्कोअर कार्ड रिलीज होतं. सो तुमचा आन्सर की आणि स्कोअर कार्ड रिलीज व्हायला थोडाफार टाईम आहे. आता हा टाईम ना तुम्ही युटिलाइज करून घ्या. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की बघा, ज्या दिवशी तुमचं स्कोअर कार्ड रिलीज होईल त्याच्यानंतर लगेच तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना एक स्टेप येते जी मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते, आणि ती लिस्ट एकदम केअरफुली तुम्हाला अपलोड करावी लागते. तर त्यामुळे आत्तापासून तुम्ही कॉलेजच्या लिस्टची ॲनालिसिस करायला सुरुवात करा. कॉलेजची तुम्ही रिसर्च करायला सुरुवात करा. म्हणजे महाराष्ट्रामधले कुठले टॉप कॉलेजेस आहेत, मुंबईमधले कुठले टॉप कॉलेजेस आहेत, पुण्यामधले कुठले टॉप कॉलेजेस आहेत, तर ह्याची तुम्ही रिसर्च करायला सुरुवात करा. आता हे तुम्ही टॉप कॉलेजची लिस्ट कशी काढू शकता. सो बघा, कॉलेज दोस्तचा एक व्हॉट्सॲप बॉट आहे. ह्या व्हॉट्सॲप बॉटमध्ये जेवढी पण तुमचे टॉप कॉलेजची लिस्ट आहे ही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आता हा बॉट तुम्हाला कसा ॲक्सेस करायचा आहे, तर सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला व्हॉट्सॲप बॉट ओपन करायचा आहे. एकदा तुमचा व्हॉट्सॲप बॉट ओपन झाला तो एक प्री डिफाईन मेसेज येईल, तो तुम्हाला सेंड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे. कॉलेजचं नाव, म्हणजे 12वीमधल्या कुठल्या कॉलेजमध्ये होतात तर 12वीच्या कॉलेजचं नाव तुम्हाला एंटर करायचं आहे. नंतर त्यांची काही टर्म्स अँड कंडिशन्स असते प्रायव्हसीमधले, तर हे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर MST CET, आणि त्याच्यानंतर एक्सप्लोर MST CET 2024 हा तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला लिस्ट ओपन करायचा एक ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक करायचं आहे, आणि सिम्पली टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस हा तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल. त्यावर क्लिक केलं तर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र त्याची एक तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल. तर ही अशी तुम्ही लिस्ट हे बघू शकता. सो जर तुम्हाला हे व्हॉट्सॲप बॉट ॲक्सेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सो जेव्हा पण आन्सर की आणि स्कोअर कार्ड रिलीज होईल मी नक्की तुम्हाला अपडेट करेन. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता ही झाली तुमची स्टेप नंबर 1. आता स्टेप नंबर 2 आहे मेन तुमची ॲडमिशन प्रोसेस. आता स्टेप नंबर 2 मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करावी लागते. आता सगळी मुलं बोलतील की दादा आम्ही CETच्या एक्झामच्या आधी एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली होती, तर तीच ॲप्लिकेशन फॉर्म फिल का, तर तशी नाही, बट ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय काय डिटेल्स प्रोव्हाइड करावे लागतात. आता जसं तुम्ही CETच्या आधी जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली होती CET एक्झाम देण्यासाठी, तुम्ही सगळा एक फॉर्म भरला होता की तुमचा फोटो अपलोड केला होता, तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं होतं, तुमचे सिग्नेचर वगैरे हे तुम्ही अपलोड केले होते. ही तुमची एक CETच्या आधीची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होती. आणि ती ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही तुमची ॲडमिट कार्डसाठी होती, की तुमच्या ॲडमिट कार्डवरती काय काय डिटेल्स प्रिंट होऊन यायला पाहिजेत,
कुठले डिटेल्स काय आले पाहिजेत, तर हे सगळे तुमचे सीडच्या आधीची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होती. आत्ताची जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असणार आहे ही मेन तुमची ॲडमिशनसाठी असणार आहे आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असणार आहे. कारण की ह्याच्यामध्ये जे तुम्ही डिटेल्स फिलअप कराल तेच डिटेल्स तुमचे पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय होणार आहेत. तर त्याच्यामुळे ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये फक्त तुमचं आधार कार्डच नाही तर तुमचे बाकीचे जेवढे पण डॉक्युमेंट्स असतील, जसे की डोमिसाईल असेल, तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट असतील आणि अजून वेगवेगळे जे पण तुमचे सर्टिफिकेट्स असतील, जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड करावे लागणार आहेत. तर त्यामुळे ही जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असते. आणि सगळ्यात मेन म्हणजे इंजिनिअरिंगची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही वेगळी असते आणि फार्मसीची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही वेगळी असते. म्हणजे इंजिनिअरिंगवाल्यांनी एक वेगळा फॉर्म फिलअप करावा लागतो आणि फार्मसीवाल्यांनी एक वेगळा फॉर्म फिलअप करावा लागतो. सो ह्याचे एक मी पूर्ण फ्युचरमध्ये एक गायडन्स व्हिडिओ बनवेन. जेव्हा पण ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज होईल मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करेन की तुम्हाला कसं तो फॉर्म फिलअप करायचा आहे, काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. सो ह्याची तुम्ही एक टेन्शन घेऊ नका. तर आय होप ही तुम्हाला स्टेप कळलेली असेल की ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे असतात. एकदम स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये फिलअप करायचे असतात. कारण की हेच डिटेल्स तुमचे पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये यूज केले जातात. सो ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग खूप इम्पॉर्टंट असते. आता ह्याच्यानंतर एक स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनची एक स्टेप असते. आता ह्या स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं, आता जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट्स तुम्ही ह्या ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड कराल हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतात. कारण की हे सगळे डॉक्युमेंट्स एक व्हेरिफिकेशन होतं की हे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत की नाही, या डॉक्युमेंटवरती जे पण तुमचं नेम आहे, बाकीचे जेवढे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत तर हे सगळे करेक्ट आहेत की नाही, हे सगळे व्हेरिफिकेशन हे स्क्रुटिनी सेंटरमध्ये होतं. आता स्क्रुटिनी सेंटर म्हणजे काय, म्हणजे एक सीड सेल एक तुम्हाला कॉलेज वगैरे अलॉट करते की तुम्ही ह्या कॉलेजमध्ये जा, ह्या कॉलेजमध्ये तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करून द्या. हे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन ऑनलाईनसुद्धा होतं आणि ऑफलाईनसुद्धा होतं. ऑनलाईन म्हणजे कसं होतं की तुम्हाला सीड सेल सांगतं की हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करा. हे तुम्ही अपलोड केल्यानंतर ते ऑनलाईन तुमचे सगळे व्हेरीफाय करतात सगळे डॉक्युमेंट्स आणि जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये सगळे काही करेक्ट असेल, काही मिस्टेक नसेल तर तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्टली व्हेरीफाईड होऊन जातात. आणि ऑफलाईनमध्ये सिम्पली तुम्हाला जवळच्या एक कॉलेजमध्ये व्हिजिट करावं लागतं आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. सो ऑनलाईन आणि ऑफलाईन ही दोन्ही मेथडमध्ये ही प्रोसेस असते. या प्रोसेसमध्ये तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे कम्प्लिटली व्हेरीफाय केले जातात. सो त्याच्यामुळे जर तुमच्या डॉक्युमेंट्सवरती काही पण मिस्टेक असेल, तुमच्या नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये आणि इतर कुठल्या डिटेल्समध्ये काही पण मिस्टेक असेल तर ते तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या. आता तुमच्याकडे इनफ टाईम आहे. त्या टाईमामध्ये जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक असेल तर हे तुम्ही आत्ताच करेक्ट करून घ्या. कारण की जेव्हा तुमचं स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन होतं आणि जर त्यावेळी तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक सापडली तर तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमचे ॲडमिशन मे बी कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. कारण की जसं बऱ्याच मुलांचं झालेलं आहे, त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्याचे प्रॉब्लेम होतात. तर त्याच्यामुळे आत्ताच तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही पण मिस्टेक असतील तर ते तुम्ही करेक्ट करून घ्या. तर आय होप हे तुम्हाला स्टेप्स कळलेले असतील. सगळ्यात पहिले तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्यानंतर तुमचे स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन. आता एकदा तुमचं स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं ह्याच्यानंतर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा एक रँक कळतो, नक्की महाराष्ट्रामधनं किती तुमचा रँक आलेला आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर कॅटेगरी वाईज तुमचा किती रँक आलेला आहे, तर हे सगळे रँक्स तुम्हाला ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतात. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये फक्त त्याच मुलांचं नाव असतं ज्या मुलांनी ॲडमिशन प्रोसेसचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो जर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही फिलअप केला असेल त्याच मुलांचं नाव ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये असतं. आता इंजिनिअरिंगची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही वेगळी असते आणि फार्मसीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही वेगळी असते. कारण जसे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो आहे की इंजिनिअरिंगची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही वेगळी होते आणि फार्मसीची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही वेगळी होते. तर त्याच्यामुळे तुमचे दोघांचे इंजिनिअरिंगचे आणि फार्मसीचे हे वेगवेगळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येतात. आता जर एखाद्या मुलांनी इंजिनिअरिंगचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्या मुलाचे रँक्स वगैरे समजतील. ज्या मुलांनी फार्मसीचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल त्या मुलांचे जे रँक्स आहेत हे फार्मसीच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये समजतील. आता नेक्स्ट आहे तुमची फायनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर नेक्स्ट तुमची एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. आता फायनल मेरिट लिस्टमध्ये पण तुम्हाला रँक्स दिले जातात. जशी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती सेम तुमची एक फायनल मेरिट लिस्टसुद्धा असते. फक्त फायनल मेरिट लिस्टमध्ये थोडेफार तुमच्या रँक्समध्ये काय काय चेंजेस असतात आणि याचं कारण म्हणजे तुमची जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते ह्याच्यानंतर तुम्हाला एक करेक्शन करायचा एक चान्स दिला जातो. आता ह्याच्यामध्ये भरपूर मुलं त्यांचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स अपलोड करतात, बरीचशी मुलं कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होतात आणि असे त्यांचे मिस्टेक करेक्ट करून घेतात. तर त्याच्यामुळे तुमच्या रँक्समध्ये पण थोडाफार इफेक्ट बघायला मिळतो. जास्त इफेक्ट नाही बघायला मिळत बट थोडाफार इफेक्ट तुम्हाला ह्या रँक्समध्ये बघायला मिळतो.
तर त्याच्यामुळे तुमची फायनल मेरिट लिस्टसुद्धा डिक्लेअर केली जाते आणि ह्या फायनल मेरिट लिस्टमध्ये जे पण तुम्हाला रँक्स दिले जातील हे तुमचे फायनल रँक्स असतात, हे तुमचे फिक्स्ड रँक्स असतात. ह्याच्यानंतर तुमच्या रँक्समध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. सो ही तुमची एक फायनल मेरिट लिस्ट असते. आता एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली ह्याच्यानंतर तुमची एक मेन फॉर्म फिलिंग सुरू होते, ज्याला आपण बोलतो ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 1. कॅपराउंड 1साठी तुमची एक ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असेल, दादा ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर ह्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला तुमची कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते, की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. ही एक कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवावी लागते आणि तीच कॉलेजची लिस्ट तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड करावी लागते. आणि ही कॉलेजची लिस्ट तुमची प्रायोरिटी वाईज असली पाहिजे. लाईक प्रायोरिटी नंबर 1ला माझं हे कॉलेज असलं पाहिजे, प्रायोरिटी नंबर 2ला माझं हे कॉलेज असलं पाहिजे, प्रायोरिटी नंबर 3ला माझं हे कॉलेज असलं पाहिजे. सो अशी तुम्हाला प्रायोरिटी वाईज कॉलेज लिस्ट बनवावी लागते आणि ते पण तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग. तर त्याच्यामुळे हा जो तुमचा ऑप्शन फॉर्म आहे हा तुम्हाला केअरफुली फिलअप करावा लागतो, कारण जे पण तुम्ही कॉलेज नेम्स त्या लिस्टमध्ये तुम्ही ॲड कराल त्याच लिस्टपैकी कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन होत असतं आणि त्याच्यामुळे एकदम केअरफुली हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करावा लागणार आहे. आता नक्की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, नक्की कॉलेजची लिस्ट कशी तुम्हाला बनवायची आहे, तुमच्या प्रायोरिटी वाईज कॉलेज लिस्ट, तुमच्या पर्सेंटाईल वाईज कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर त्याची मी अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्ही माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहिलात तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो की सगळी प्रोसेस एकदम तुम्हाला इझी वाटेल, एकदम सोपी वाटेल ही सगळी तुम्हाला प्रोसेस. तर त्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कंप्लीट झाली त्याच्या काही दिवसानंतर त्याचा तुम्हाला एक रिझल्ट बघायला मिळतो. त्या रिझल्टला आपण बोलतो सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1. म्हणजे कॅपराउंड 1च्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जी पण कॉलेज लिस्ट अपलोड केले होते तर त्या लिस्टपैकी कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1मध्ये बघायला मिळतो. आता जेव्हा सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउंड 1 डिक्लेअर होते ह्याच्यानंतर तुम्हाला काय काय ऑप्शन्स दिले जातात, ज्याला आपण बोलतो ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज अँड नॉट फ्रीज. आता ऑटो फ्रीज म्हणजे काय, सेल्फ फ्रीज म्हणजे काय आणि नॉट फ्रीज म्हणजे काय ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, कारण की जर मी सगळं आत्ताच एक्सप्लेन करायला गेलो तर खूप कॉम्प्लिकेटेड होईल. बट मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो की सेल्फ फ्रीज म्हणजे काय, की जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराउंड 1मध्ये लागलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, जर तुमचं जे ड्रीम कॉलेज असेल, जे कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं त्याच कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागलेला असेल तर त्याला तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. म्हणजे ते कॉलेजमध्ये तुम्ही बुक करू शकता. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, हे कॉलेज फायनल, म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता नॉट फ्रीज म्हणजे काय, जर तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये तुम्हाला मनासारखं कॉलेज नाही मिळालं, तुम्हाला पाहिजे ते कॉलेज नाही मिळालं, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला दुसऱ्या कॅपराउंडमध्ये अजून चांगलं कॉलेज मिळू शकतं तर तुम्ही नॉट फ्रीज करून तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट तुम्ही एक लक्षात घ्या की जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं, सेल्फ फ्रीज म्हणजे काय की मला कॅपराउंड 1मध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते मला पाहिजे आहे आणि त्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे. एकदा तुम्ही सेल्फ फ्रीज चूज केलं त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये आणि कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. जे पण तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळालं होतं तेच कॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला परमनंट ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही नॉट फ्रीज केलं, नॉट फ्रीज म्हणजे काय की जे मला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळालं आहे ते मला नको आहे, मला कॅपराउंड 2मध्ये अजून चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करायचं आहे, तर तुम्ही नॉट फ्रीज करून कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. जी पण मुलं नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करतील तेच मुलं पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. सो सिम्पली हे तुम्हाला कळलेलं असेल की सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे काय, की कॅपराउंड 1मध्ये जे पण मला कॉलेज मिळालं आहे ते मला पाहिजे किंवा ते मला नाही पाहिजे, तेच असं तुमचं सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. सो ह्याच्यावर मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवेन, त्याची मी अजिबात टेन्शन घेऊ नका. सो जर तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केलं तरच तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता ह्याच्यानंतर तुमची एक वॅकंट सीट लिस्ट निघते, म्हणजे कॅपराउंड 1 झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत त्याची तुम्हाला लिस्ट बघायला मिळते. ह्याच्याने तुम्ही एक ॲनालाइज करू शकता की किती कॅटेगरीच्या सीट्स बाकी आहेत, किती ओपन कॅटेगरीच्या सीट्स बाकी आहेत, किती डिफेन्स कॅटेगरीच्या सीट्स बाकी आहेत. कारण की कॅपराउंड 1 नंतर बरीचशी मुलं कॅपराउंड 1च्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन टाकतात, तर त्याच्यामुळे ते सीट्स त्यांचे फिलअप होऊन जातात. सो त्याच्यामुळे एक तुमची वॅकंट सीट निघते, त्याची तुम्ही एक ॲनालाइज करू शकता की ह्या कॉलेजमध्ये एवढे सीट्स वॅकंट आहेत, दुसऱ्या कॉलेजमध्ये एवढे सीट्स वॅकंट आहेत. तर हे तुम्ही वॅकंट सीट लिस्टमधनं हे तुम्ही ॲनालाइज करू शकता. आता एकदा तुमची वॅकंट सीट लिस्ट निघाली त्याच्या काही दिवसानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड 2 चालू होते. म्हणजे ज्या पण मुलांनी नॉट फ्रीज सिलेक्ट केलं होतं, ज्या पण मुलांनी कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्या मुलांसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होतो.
आता जसं तुम्ही कॅपराऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग केलं होतं, म्हणजे तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती, सो सेम प्रोसिजर तुम्हाला कॅपराऊंड 2 ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये करायची आहे. ह्या पण ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कॅपराऊंड 1ला जसं तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती, सेम तुम्ही कॅपराऊंड 2 साठी पण अपलोड करू शकता, किंवा जर तुम्हाला नवीन कॉलेजची लिस्ट बनवायची असेल तर सेम तुम्ही नवीन कॉलेजची लिस्ट पण बनवू शकता. सो ही तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 2 सुरू होते. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 2 झाल्यानंतर त्याचा पण तुम्हाला एक रिझल्ट बघायला मिळतो, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 2. म्हणजे ज्या पण मुलांनी ऑप्शन फॉर्म फिलअप केला असेल कॅपराऊंड 2चा, त्या मुलांना कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, तर हे तुम्हाला सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 2 मध्ये बघायला मिळतं. आता एकदा तुमची सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 2 डिक्लेअर झाली, ह्याच्यानंतर पण तुम्हाला ऑप्शन बघायला मिळतात सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सिम्पली तुम्ही सेल्फ फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता जर तुम्ही सेल्फ फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट केलात म्हणजे तुम्ही कॅपराऊंड 2चंच कॉलेज हे तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्याच कॉलेजमध्ये तुम्ही फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे, तर त्यामुळे तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. बट जर तुम्ही नॉट फ्रीजचा ऑप्शन सिलेक्ट केलात तरच तुम्ही कॅपराऊंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता कॅपराऊंड 3 साठी पण एक वॅकंट सीट निघते, म्हणजे कॅपराऊंड 2 झाल्यानंतर किती कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत त्याची पण एक मला वॅकंट सीट लिस्ट बघायला मिळते. ह्याच्याने परत तुम्ही ॲनालाइज करू शकता की कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 झाल्यानंतर किती कॉलेजमध्ये सीट वॅकंट आहेत, किती कॅटेगरीच्या सीट वॅकंट आहेत, तर हे तुम्ही सगळं त्या वॅकंट सीट लिस्टमधनं ॲनालाइज करू शकता. आता एकदा तुमची वॅकंट सीट लिस्ट निघाली त्याच्यानंतर परत तुमच्या शेवटच्या कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होते, म्हणजेच ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 3. आता परत ह्या कॅपराऊंड 3 साठी तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवावी लागते, म्हणजे की कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. सेम जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग 1 मध्ये आणि कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये प्रोसेस केली होती, सेम तुम्हाला कॅपराऊंड 3चा पण ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये प्रोसेस करावी लागते. तर त्याच्यामध्ये पण सगळी तुम्हाला कॉलेजची लिस्ट वगैरे अपलोड करावी लागते. एकदा तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली, तुम्ही फॉर्म वगैरे सबमिट केलात, त्याच्या काही दिवसानंतर त्याचा पण रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो, ज्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 3. म्हणजे ज्या पण मुलांनी कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म फिलअप केला होता त्या मुलांना कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे, तर हा जो रिझल्ट आहे ह्याला आपण सीट अलॉटमेंट फॉर कॅपराऊंड 3 मध्ये बघू शकतो. आता ज्या पण मुलांना कॅपराऊंड 3 मध्ये कुठलंही कॉलेज लागेल त्या कॉलेजमध्ये त्यांना कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावंच लागतं, कारण की ह्याच्या पुढे कुठलाही कॅपराऊंड होत नाही. ह्याच्या पुढे तुमच्याकडे सेल्फ फ्रीज नॉट फ्रीज हा ऑप्शन नसतो. ज्या पण कॉलेजमध्ये तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये नंबर लागेल तेच कॉलेज तुमचं फायनलाइज असतं, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि ह्याच्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट होते. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल की जेव्हा तुमची सीडची एक्झाम होते ह्याच्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते. आय नो तुमचे अजून भरपूर सारे डाऊट्स आहेत, भरपूर मुलांना अजून बरेच काय काय प्रश्न पडलेले असतील, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देणार आहेच. जे पण मी आता तुम्हाला स्टेप सांगितलेले आहेत या प्रत्येक स्टेपची एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तर त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. नक्की तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, ऑप्शन फॉर्म नक्की तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत, एकदम प्रत्येक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे मी तुम्हाला आज सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे की नाही ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्हाला काही पण डाऊट्स असतील, जे पण तुम्हाला प्रश्न पडलेले असतील, तर ते सगळे प्रश्न मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी प्रत्येक प्रश्नांवर एक डिटेल व्हिडिओ बनवायचा मी ट्राय करेन. तर त्यासाठी जे पण तुम्हाला डाऊट्स असतील हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली काही पण डाऊट्स विचारायचे असतील तर ते तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण विचारू शकता. इंस्टाग्रामवर मी बऱ्याच मुलांना रिप्लाय देत असतो, तर त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.